वाटत आहे. बऱ्याचदा उन्हाळ्यात भूक लागत नाही, जेवणाची अजिबात इच्छा होत नाही. तसंच चक्कर येणे, थकवा येणे किंवा उन्हाळे लागणे अशा समस्या सुद्धा खूप वाढतात. अशा वेळेस शरीराला थंडावा देणारी चविष्ट अशी एकदम सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. कच्च्या कैरीची ही चटपटीत आणि तोंडाला पाणी आणणारी चटणी, जी तुम्ही चपाती, ब्रेड किंवा पराठ्यासोबत अगदी सहज खाऊ शकता आणि मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. सगळ्यात खास म्हणजे खूप कमी साहित्यात, खूप कमी वेळेत आणि एकदम जबरदस्त चवीची. चला तर मग ही झटपट तयार होणारी कच्च्या कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहूयात. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर या ठिकाणी मी कच्च्या कैरी घेतलेल्या आहेत. या ठिकाणी एकदम ताज्या फ्रेश कैऱ्या घ्यायच्या आहेत. मऊ पडलेल्या किंवा पिकलेली कैरी घ्यायची नाही. आता ह्या मी अर्धा तास अगदी पाण्यात भिजत ठेवल्या होत्या आणि त्यानंतर कॉटनच्या कापडाने स्वच्छ ह्या पुसून घ्यायच्या आहेत. म्हणजे पाण्याचा अंश अजिबात यामध्ये राहू द्यायचा नाही. आता या ठिकाणी देठाकडचा जो भाग आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे आणि वरची जी साल आहे ती साल काढणीने काढून घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा ही साल तुरट किंवा कडवट अशी लागते. तर यासाठी ही साल वरची काढून घ्यायची आहे. आणि आता याचे आतील कोय असते ते सुद्धा काढून टाकायची, वरची साल काढायची आणि फक्त हा मधला गाभा असा आपण कट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी एकच आंब्याची चटणी बनवून या ठिकाणी दाखवणार आहे. तर आता हे जे आपण आंब्याचे काप केलेले आहेत हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी पल्स मोडवर फिरवत याचा पाणी न घालता फक्त याचं क्रश करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे पाणी न घालता आपला हा क्रश या ठिकाणी तयार झालेला आहे. आता हा क्रश जो आहे तो आपण वाटीने, कोणत्याही वाटीने किंवा मापाने मोजून घ्यायचा आहे. कारण त्यावरती आपण पुढच्या प्रोसेस करणार आहोत. तर यानंतर कढई किंवा पॅन घ्यायचा आहे. यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकलेले आहे. या ठिकाणी मी मोहरीची डाळ वापरलेली आहे अर्धा टेबलस्पून. या ठिकाणी तुम्ही मोहरी वापरली तरी सुद्धा चालू शकतं. पण न विसरता या ठिकाणी 4 ते 5 मेथी दाणे घालायचे आहेत. पाव चमचा हिंग घालायचा आहे. कारण हिंग आणि मेथीचा स्वाद एकदम चटणीला छान असा स्वाद आणतो. तर या ठिकाणी आपण यानंतर जो क्रश करून घेतलेला आहे कच्च्या कैरीचा तो यामध्ये घालायचा आहे. आणि आता छान असं हे शिजवून घ्यायचं आहे क्रश या तेलामध्ये. तेल का घातलेलं आहे? कारण तेलामुळे आपली ही चटणी आहे ती भरपूर दिवस, अगदी 2 महिने नव्हे 6 महिने सुद्धा आपण ही फ्रीजमध्ये ठेवली तरी ती टिकू शकते. यासाठी आपण या ठिकाणी तेल वापरलेलं आहे. आता या ठिकाणी आपण कोणतंही बाकी साहित्य न वापरता एकदम छान असं पाणी पूर्ण आटेपर्यंत ही कैरीचा क्रश शिजवून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी महत्त्वाची टीप, या ठिकाणी झाकण लावायचं नाही. चांगला अगदी 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवरती क्रश चांगला शिजल्यानंतर आपण या ठिकाणी आता हळद पावडर आणि टेस्टनुसार मीठ टाकलेलं आहे. आता इतक्या वेळाने आपण हळद का टाकली? कारण आपण जर लगेच हळद टाकली असती तर ती लालसर असं कलर उठला असता. यासाठी आपण नंतर शिजल्यानंतरच हळद आणि मीठ टाकायचं आहे. पुन्हा छान असं हे शिजवून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीनं आपण आंब्याचा क्रश मोजून घेतला होता त्याच वाटीनं गूळ आपण बारीक करून घ्यायचं. या ठिकाणी मी सेंद्रिय गूळ वापरलेला आहे, त्यामुळे थोडीशी चटणी आपली काळसर दिसणार आहे, परंतु तोच पौष्टिक असतो. बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये असे उन्हाळे लागणे वगैरे असे उन्हाळ्याचे ज्यांना प्रॉब्लेम होतात त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर ही चटणी आहे. आणि या ठिकाणी तुम्ही साखर किंवा खडीसाखर सुद्धा वापरू शकता. परंतु सगळ्यात उत्तम म्हणजे कच्चा आंबा आणि गूळ एकत्रित खाणे हे अतिशय फायदेशीर आहे. आता गूळ घातल्यानंतर याचा अगदी अशी काचेसारखा जोपर्यंत हा क्रश दिसत नाही तोपर्यंत हा मंद आचेवरती शिजवून घ्यायचा आहे. असं आपण हाताने जर हे केलं तर एक तरी पाक आल्यासारखा तयार झाला पाहिजे. तर या ठिकाणी पाहू शकता आपला हा पाक छान असा शिजलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर 2 ते 3 मिनिटं यातील वाफ पूर्ण घालवू द्यायची आहे आणि वाफ पूर्ण गेल्यानंतरच या ठिकाणी आपण लाल मिरची पावडर वापरायची आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हवा बंद पॅक बंद बरणीमध्येही भरून ठेवायची आहे. अगदी 6 महिने तुम्ही ही चटणी वापरू शकता. तर अतिशय रुचकर अशी ही चटणी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटा प्रेस करा.